नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. अहिल्यानगर तालुक्यातील निंबळक येथे मागासवर्गीय युवक अमोल आबासाहेब कांबळे यांच्यावर 23 नोव्हेंबर 2025 रोजी इरफान शेख, मुन्ना शेख व इतर 4-5 जणांनी जीवघेणा हल्ला केलाय. अमोलला जबरदस्ती घरातून उचलून महासंघाई येथे नेण्यात आलं. त्याच्यावर निर्घृण मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात तो गंभीर जखमी होत कोमात गेला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. या अमानुष घटनेनंतर कांबळे कुटुंबियांवर मोठे संकट कोसळले आहे. या प्रकरणात आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी सकल आंबेडकरी मातंग व बहुजन समाजाच्या वतीनं पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन देऊन करण्यात आली. या निवेदनात MIDCतील पोलीस स्टेशनमधील काही अधिकाऱ्यांवर आरोपींना पाठीशी घालण्याचा गंभीर आरोप देखील करण्यात आलाय. आरोपींची नावे पोलिसांना देऊनही किरकोळ गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच ॲट्रॉसिटी कायदा कलम 303 सारखी गंभीर कलमे लावण्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. यावेळी आबासाहेब कांबळे, सुरेश बनसोडे, अंकुश मोहिते, सिद्धार्थ आडाव, पप्पू पाटील, निखिल धंगेकर, दिनेश जोशी, याकूब वडागळे, यश लिगडे, बाबू पाचारणे, प्रवीण कांबळे, सुभाष वाघमारे, समीर भिंगारदिवे, राजा जयस्वाल, वैभव आवटी, बाली बांगरे, सचिन पवार, प्रशांत हातरुणकर, सचिन भांबळ, प्रमोद पडागळे, विकी तिवारी, पप्पू शिंदे, जय सानप, आदेश बचाटे, विनोद कांबळे, राम काते, अर्जुन मुटकुळे, संजय खामकर, भागवत कुरधाने, प्रकाश वाघमारे, अजय पठारे, आकाश आवटी, सुरेश वैरागर, येसुदास वाघमारे, सरोदे, संजय साळवे, ऋषी कराळे आदी लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 23 तारखेला निंबळक येथे एक मातंग समाजाचा मुलगा अमोल कांबळे म्हणून, त्याला जे यांनी नावं सांगले इरफान शेख असे, अजून तो त्याचा वडील त्या मुन्ना शेख, आयाश शेख, या लोकांनी इतकं बेदम मारहाण केली 23 तारखेला. आता त्याला 6 दिवस झाले. तो मुलगा एकदम ICU मध्ये ॲडमिट आहे, कोम्यामध्ये गेलेला आहे. तर आम्ही सर्व बहुजन समाजातील सर्व कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी त्या मुलाची भेट घेऊन पाहिलं. तर त्याचे आज तो म्हणजे जीवन मरणाच्या याच्यामध्ये तो लढा देतोय. आणि MIDCचे पोलीस त्याच्या ते टाळूवरचं लोणी खात आहेत असा आम्ही स्पष्ट आरोप करतो. की कारण यांनी ते नावं दिले होते, ते नावं त्या ठिकाणचे जे काही चौधरी साहेब आहेत त्यांनी काहीतरी चिरीमिरी घेऊन त्या ठिकाणी त्या आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केला. त्याला जामीन मिळेना असं त्या ठिकाणी कलम टाकले. आता एवढी मोठी घटना असताना त्यामध्ये हा दलित समाजाचा युवक आहे, तर त्या ठिकाणी ॲट्रॉसिटी करायला पाहिजे होती, ती नाही केली. 307 सारखे गंभीर कलम न लावता किरकोळ कलम लावून आरोपींची मदत करण्याचं काम त्या पोलीस स्टेशनच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी केलेलं आहे. तर आमची SP साहेबांना भेटून आम्ही ती मागणी केली की त्यामध्ये वाढीव कलम लावावं व तपास दुसऱ्या अधिकाऱ्यांकडे द्यावा व जे काही चौधरी व त्यांची टीम असेल जी चिरीमिरी खाऊन जर इतक्या खालच्या स्तरावर जात असेल तर त्यांना या ठिकाणी तत्काळ निलंबित करण्यात यावं अशी मागणी केलेली. माझ्या मुलाला तिथं जीवच मारायचं त्यांनी प्लॅन केलेला आहे पूर्णपणे. त्यांनी माझ्या मुलाला असं म्हणजे एकदम वेगळ्या पद्धतीने मारहाण झालेली आहे. माझ्या मुलाला फक्त न्याय मिळावा एवढी इच्छा आहे आणि तुमचं सगळ्यांचं सहकार्य माझ्या पाठीमागे राहावं. त्यांच्या मित्राचा काहीतरी वाद होता सरजुराना, माझ्या मुलाच्या मित्राचा. त्यांनी त्या प्रकरणात त्याला असं भरपूर असं मारहाण केलेली आहे. त्याला सिव्हिलमध्ये सुद्धा ॲडमिट करून सुद्धा हे झालेलं नाही सर. त्याला विकी पाटलाच्या इथं केलेलं आहे मी ॲडमिट. पोलिसांना मी माझ्या पद्धतीने नाव दिलं ते, पण पोलीस त्या तपासात म्हणले की हे माणसं इथं नाहीतच, त्यांच्यावाली हे नावं नाहीतच. SP साहेबांना मागणी करणार आहे की माझ्या मुलाला योग्य ते पद्धतीने न्याय मिळावा आणि आहेत ते आरोपी जेलबंद व्हावेत. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.